त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। मात्र युतीची घोषणा झाल्यावर महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार याचीही चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे। यानंतर बातमी आहे अजित पवार यांच्या आजारपणाबद्दलची। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजारपणाची राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अजितदादांच्या दमदाटी प्रकरणात सरकारने वेगवेगळ्या पातळीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। स्वतःच्या सरकारमध्ये कारवाई होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या खमक्या भूमिकेमुळे अजितदादांना आजारपण आलं नाहीये ना अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी आहे। आता तुम्ही म्हणाल साध्या आजाराची कसली बातमी? अजितदादांच्या आजाराला एक पार्श्वभूमी आहे। अजितदादांनी 10 दिवसांपूर्वी करमाळ्याच्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांना फोनवरून दमदाटी केली होती। त्या दमदाटीवर स्वतः अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं होतं। प्रकरण तिथंच थांबेल असं सगळ्यांना वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही। कुर्डूच्या 21 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवकावर आणखी एक वेगळा गुन्हा दाखल झाला। हे कमी की काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या प्रकरणाचा सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। फडणवीसांनी अहवाल मागवणं अजित पवार यांना अनपेक्षित असावं, त्यामुळे राष्ट्रवादीनेही त्याच्यावर सारवासारव सुरू केली आहे। अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे। ठीक आहे, शेवटी 2 बाबी त्याच्यामध्ये येतात। ही महसुली कारवाई आहे। अनेक वेळेला पाणंद रस्ते किंवा इतर काय करत असतानाच राज्य सरकारने सुद्धा परवानगी दिलेली आहे की एखाद्या शेतातली गाळ काढत असेल तर तो त्याला दुसरीकडे नेता येऊ शकतो, परवानगी घ्यावी लागत असते। जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मी काय त्या ठिकाणी पाहिलेला नाही, त्या वस्तुस्थिती काय जाणून घेतलेली नाही। पण या 2 गोष्टी भिन्न आहेत। एकतर उपमुख्यमंत्री म्हणून दादांचा झालेला उपाध्यक्षाच्या जवळचा संवाद हा एक भाग, आणि त्या ठिकाणचं जे काही मुरुम काढण्याचा भाग होता रस्त्याच्या कामासाठी, सार्वजनिक हितासाठी, तो भाग वेगवेगळा आहे। शेवटी महसूल अधिकाऱ्यांनी जो काय अहवाल दिला असेल त्याचाही त्या ठिकाणी काय आम्हाला वेगळं वागण्याचं काही कारण नाही। अंजली दमानिया यांना या आजाराबाबत वेगळा संशय आहे। अजित पवार जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते असे ड्रामे करतात असा टोला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी लगावला। आता मला स्पष्टपणे त्याच्यात एवढंच वाटतंय की आताच्या घटकेला हे आपण अजित पवारांचे ड्रामे जे आहेत ते अनेकदा बघितलेत। ते नॉट रिचेबल होणं, आजारी आहे म्हणून सगळे मीटिंग्स कॅन्सल करणं, हे एकदा नाही अनेक वेळा महाराष्ट्राने बघितलेत। आणि त्याच्यात मला असं वाटतं की त्यांना त्याच्यात वाईट वाटण्याचं खरं काही कारणच नाहीये। त्यांनी जी भूमिका घेतली होती अतिशय चुकीची होती। खरं तर माध्यमांशी समोर जाऊन बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती। स्पष्ट लोकांना सांगायला हवं होतं की हो बाबा मी चुकलो, पुन्हा एकदा चुकलो, मला माफ करा। पण हे न म्हणता हे नेहमीच त्यांचा जो ड्रामा आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आपल्याला दिसतोय। अजितदादांचा आजार बहुधा काँग्रेसवाल्यांनाही अंगवळणी पडला असावा। त्यांनीही त्यांच्या आजारपणाचं कारण बाजूला ठेवून राज्यात सनदी अधिकाऱ्यांना सुरक्षिततेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ते कार्यक्रम का रद्द केले आम्हाला कळणार नाही, परंतु सत्ता पाहिजे यासाठी काही सहन करायची तयारी भाजपची आहे। IPS IAS अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं, हा संदेश यातून गेलाय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। UPSC झाल्यानंतर प्रत्येक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पहिली सेवा देता येईल का हे स्वप्न या देशामध्ये पाहत होता। आता ती वास्तवता राहिली आहे का अशी शंका आज या सगळ्या प्रकरणामधून निर्माण झालेली आहे। अजितदादांची बहीण असलेल्या सुप्रिया सुळेंनाही दादांच्या आजाराबाबत फारशी काळजी दिसली नाही। अजितदादांना महायुतीत टार्गेट केलं जातंय का या प्रश्नावरही त्यांनी कानावर हात ठेवले। मात्र महिला IPS अधिकाऱ्याच्या कर्तृत्वावर निर्माण केलेल्या प्रश्नचिन्हावर त्यांनी पुन्हा जाहीर नाराजी व्यक्त केली। महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं जातंय, कारण दादाचेच मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावरून।
हे नाही मला माहिती, कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे. मला लिमिटेड माहिती आहे की ह्या राज्यामध्ये एक IPS जी मेरिटवर पास झालेली मुलगी आहे, ती निष्ठेने तिचं काम करते. दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर यांनी प्रश्न उपस्थित केले. अजितदादांच्या आजारपणाला त्यांची बहीण फारशी गांभीर्यानं घेत नसली तरी अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांना मात्र अजितदादांची भलतीच काळजी दिसली. टीकेचा वणवा पेटला असताना अजितदादांचा पुतण्या गारव्यासारखा वाटू लागला. रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरून अजित काकांची बाजू जोरकसपणे मांडली आहे. कुर्डुवाडी प्रकरणात महिला IPS अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जाते हे मात्र नक्की. मित्रपक्षाच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील. राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या 2-3 नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे. असो, पक्षात चहापेक्षा किटली गरम असणारे 1-2 सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल असतंच असं नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला या निमित्ताने आलाच असेल, असं रोहित पवार म्हणाले. दादांच्या आजारपणाची राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अर्थानं चर्चा सुरू आहे, पण अजितदादांच्या आजारपणावर कोण काय काय औषधं सुचवतं आणि अजितदादांचा आजार कधी बरा होतो याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.